मी शुभांगी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज होती माझी फर्स्ट शिफ्ट, तर मी सकाळी सकाळी लवकर उठले आणि कामावर टिफिन नेण्यासाठी त्याच्यासाठी बनवली बाजरीची भाकरी आणि भेंडीची भाजी। तर साध्या पद्धतीनेच बनवली होती कारण मला उशीर झालता। मग मी पटपट असं आवरून घेतलं आणि डबा भरून घेतला। डब्यामध्ये द्राक्ष, भेंडीची भाजी आणि बाजरीची भाकर बनवून घेतली आणि एक तांब्या पाणी पिली आणि निघाले ऑफिसला। ऑफिसला पोहोचल्यानंतर काही कामं होती ती झाली आणि थोड्या वेळाने आम्हाला एक कॉल आला। तर तो कॉल होता ऑइल सांडल्याचा। तर मग आम्ही गाडी घेऊन निघालो त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला असं दिसलं की तिथं गाड्या वगैरे लय पडत होत्या। मग आम्ही रस्त्याची साईडची रेती घेतली आणि ती रेती त्याच्यावरती टाकत होतो, पण गाड्या पण लय येत होत्या। लोक काही थांबायचं नाव घेत नव्हते। मग काय आम्ही थोडंसं जुगाड लावलं पटपट रेती टाकून व्हावी म्हणून, आणि अशा पद्धतीने रेती टाकून झाली आणि मग काय गाड्यांना काही प्रॉब्लेम येत नव्हता ते बघितलं आणि मग आम्ही परत रिटर्न आलो स्टेशनला। आणि मग सुट्टी झाल्यानंतर मी घरी आल्यानंतर डाळ कांदा बनवायचं ठरवलं। मग डाळ कांदा बनवण्यासाठी हे साहित्य घेतलं सगळं, डाळ वगैरे भिजवून घेतली। तर मग कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल ठेवलं आणि त्याच्यात जिरा लसूणची फोडणी दिली। मग त्याच्यात कांदा टाकला आणि मग ते थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेतलं आणि मग त्याच्यात टोमॅटो टाकला आणि टोमॅटो पण थोड्या वेळासाठी भाजून घेतलं। त्याच्यात हळद मीठ टाकून ते चांगलं लाल होईपर्यंत ठेवलं आणि त्याच्यात थोडं लाल तिखट टाकलं आणि ते थोडं वेळ परतून घेतलं। मग त्याच्यात थोडीशी भिजवलेली डाळ टाकली आणि त्याच्यात पाणी टाकून ते कोथिंबीर टाकून ते 5-10 मिनटासाठी वाफवायला ठेवलं आणि मग त्याच्यानंतर सुंदर असा डाळ कांदा तयार झाला होता। मला तर डाळ कांदा लय आवडतं, तुम्हाला आवडतो का सांगा आणि कसा होता आजचा व्हिडिओ।